श्लोक 66 ओवी क्रमांक 42. श्लोक झाला आपला काल. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयाधिकी. ज्ञानोबाराय वरचा श्लोक म्हणजे आधीचा श्लोक आणि नंतरचा श्लोक याची सांगड घालून देतात. वरच्या श्लोकामध्ये प्रसन्नता सांगितलेली आहे चित्ताची. चित्त प्रसन्न असलं की मग कितीही प्रतिकूलता आली तरी माणसाला त्याचं दुःख होत नाही. काल आपण सुदामदेवाचं चरित्र पाहिलं होतं ना. सुदामदेव म्हणजे 18 विश्व दारिद्र्य. नामदेव महाराजांनी 2 शब्द घालून वर्णन केले. सुदामा ब्राह्मण, नुसता दुःखाने नाही, दुःखे दरिद्रे पिढीला. म्हणजे त्यांनी एवढं वर्णन केलं, याचा अर्थ किती त्यांना गरिबीचा त्रास असेल. पण देवानं विचारलं, देवाला भेटायला गेले, महाद्वारामध्ये द्वारपाळांनी अडवलं आणि मग सुदाम ते भागवतात गीत म्हणतात बघा. कह देना मुरली वाले से तेरा यार सुदामा आया है, ना हाथी है ना घोड़ा है, ना हाथी है ना घोड़ा है, वो तो पैदल पैदल आया है, तेरा यार सुदामा आया है. कह देना मुरली वाले से तेरा यार सुदामा आया है. असं त्यांनी द्वारपाळाला विनंती केल्यावर भेट झाली. देवानं विचारलं, सुदामा कसा आहेस? आता होता दरिद्री, दुःखे पिढीला. पण सुदामदेव काय म्हणला? कन्हैया, इस समय तेरे सुदामा जैसा सुखी दुनिया में कोई नहीं है. याला भक्त जीवन म्हणतात, स्थितप्रज्ञ म्हणतात. दुःखाचा आणि माझा संबंध नाही. दुःख शरीराला आहे, मनाला आहे, आणि मी मात्र नित्य शुद्ध बुद्ध आत्मस्वरूप आहे. वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, कधी कधी आपल्या जीवनात असे दुःखाचे आघात होतात, भयंकर दुःख होतं अंतःकरणाला. अपमान झाला किंवा काही हानी झाली, चोरी झाली, रोग झाला, एखादा महारोग. कधी काय होईल सांगता येतं का? काही सांगता येत नाही. शुगर म्हणा, काही रोग होऊ शकतो. झालं मग अंतःकरणाला दुःख होतं. म्हणजे अशा वेळी हा मंत्र आठवायचा. कोणता? मी देह नाही, मी नित्य शुद्ध बुद्ध आत्मस्वरूप आहे. आत्म्याला रोग होत नाही, आत्म्याला काय, आत्म्याचे पैसे खर्च होत नाहीत. असं आपण आत्मस्वरूप आहोत असं समजायचं, म्हणजे दुःख होत नाही. असा हा जगण्याची कला आहे. ही युक्तीची कडसणी, ही जगण्याची कला. कडसणी म्हणजे काय? कडसणी म्हणजे विचार. हा जगण्याचा विचार ज्यांच्या ठिकाणी नाही, तो आकळीला जाण गुणी विषयाधिकी. तो पंचविषयांनी बांधला जातो, आकर्षित केला जातो. पंचविषय कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. विषयाधिकी असं म्हटलंय. नुसत्या विषयांनीच नाही, विषय आधी करून सुख दुःख वगैरे जेवढे काही असतील प्रतिकूल परमार्थाला, त्याकडून तो बांधला जातो. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. अर्जुना, ज्याचा अंतःकरण प्रसन्न नाही म्हणजे व्याकुळ आहे, त्याची बुद्धी कधीही स्थिर होऊ शकत नाही. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा. कही म्हणजे कधीच नाही. जो अप्रसन्न आहे, काहीतरी असा श्लोक होता आम्हाला शाळेत की क्षणात संतुष्ट होतो. क्वचित रुष्ट क्वचित तुष्ट रुष्टस्तुष्ट क्षणे क्षणे अव्यवस्थित चित्तस्य प्रसादोपि भयंकर. म्हणजे कधी प्रसन्न असतो, आनंदी, आणि कधी फारच दुःखी असतो, चिंतेत गेलेला.
क्वचित रुष्टः क्वचित तुष्टः, रुष्टस्तुष्ट क्षणे क्षणे, क्षणाक्षणाला तो आनंदी, क्षणाला दुःखी, आनंदी. अशा माणसाची प्रसन्नता सुद्धा भयंकर असते. तो क्वचित आपल्यावर रागवतो, क्वचित प्रेम करतो, आणि मग एखाद्या वेळेस आपल्याला म्हणलं, अरे मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे, तुला 1000 रुपये देतो, ते घेऊ नये म्हणले. ते कधी बदलन सांगता येत नाही, कारण प्रसादोपी भयंकरा, त्याचं चित्त स्थिर नाही ना. अशा व्यक्ती ज्याची बुद्धी स्थिर नाही त्याला शांती लाभू शकत नाही. त्या स्थिर बुद्धी पार्था काही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. बरं, नसू द्या चित्त स्थिर, पण किंवा प्रसन्नता नसू द्या, समाधानी तो नाही, पण आपल्याला समाधानी झालं पाहिजे अशी इच्छा नसते त्याच्या अंतःकरणात. हे दुर्दैव हे आहे. एखाद्याला ज्ञान नाही. आमचे गुरुजी आळंदीला पाटील काका, त्यांच्या शेजारी एक कुटुंब राहते. आता मालक काम करतात आणि महिला घरमालकीन दिवसभर घरी काही काम नाही, आपलं असा दिवस घालवायचा, टाइमपास करायचा. मग आमचे गुरुजी म्हणले, त्या मुलीचं नाव गीता. तिला म्हटले, का गं तू दिवसभर घरी असते? हो म्हणे. म्हणले, तुला काही गीता वगैरे येते की नाही? ती म्हणली, नाही. महाराज म्हणले, तुझं नाव गीता आहे आणि गीतेचा एक श्लोकही तुला येत नाही? ती म्हणली, नाही येत. नंतर आम्हाला म्हणले, नाही येत हा दोष नाही, पण शिकण्याची इच्छा नाही हा दोष आहे. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही हा दोष नाही, पण कळून घेण्याची इच्छा नाही हा दोष आहे. जिज्ञासा नसणं हा फार मोठा दोष आहे. ही गोष्ट ज्ञानेश्वरी कळली पाहिजे अशी मनात तीव्र इच्छा असणं हे भूषण आहे. उत्कंठा, त्याला जिज्ञासा, मोक्षा हे मानवी जीवनाची भूषण आहेत ना. जर इच्छाच नसेल तर कसं काय प्राप्त होईल बरं? आपल्या 4थ्या अध्यायात अशी ओवी बघा, वाचुनी ज्ञानाची ओठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. ज्ञान नाही त्याला, पण ज्ञान मिळवण्याची इच्छाही धरत नाही, मग तो संशय रूपी अग्नीमध्ये पडून जळून गेल्याशिवाय राहणार नाही. इच्छा तरी पाहिजे ज्ञान मिळवण्याची, कधीतरी प्राप्त होईल, पण तीव्र इच्छा पाहिजे. महाराज वक्ते बाबा म्हणले, मी दिवसातून 13 ठिकाणी पाठाला जायचो. कपडे म्हणले 15 दिवस धुत नव्हतं, अंगावर काळे कुट्टे, लोक जवळ बसत नव्हते. कपडे धुवायला वेळच नाही, फक्त प्रतिपदेला सुट्टी असायची, 15 दिवसातून एकदा अंगावर खदवायचं. रात्र रात्र कधी कधी ते वरची खोली नाही इथं. म्हणले, मी रात्रभर कधी कधी ग्रंथ वाचत बसलो की ध्यानच राहत नव्हतं, रात्र निघून गेली. ते मठात झाडझोड करणारी मावशी यायची म्हणले, आणि ती हातानं लाईट बंद करायची आणि मला हाताला धरून बाहेर काढायची, झोपा आता तरी. रात्रभर लाईट चालू आहे म्हणजे तुम्ही अभ्यास करताय. याचा अर्थ काय? ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा होती त्या लोकांना. उगीच कोणी साधू होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणी बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो? मधुकरी मागून कोणी राज्य देतंय का? एखाद्या राजाच्या दारात गेलो आपण, मधुकरी काय पाहिजे? तुमचं राज्य द्या, असं मिळतंय का? तुका म्हणे बळी देता ते निधान, त्याला जीव बलिदान द्यावं लागतं तेव्हा राज्य मिळतं. काल बळी झालं ना बळीराजाची. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, त्याने आपला जीव देह देवाच्या पायाखाली घातला म्हणून त्याचं नाव झालं. असो, काय सांगत होतो मी? ज्ञानाची उत्कंठा पाहिजे. श्री गुरु मारुती बाबा कुरेकर दृष्टांत सांगतात, एक माणूस सनई वाजवायचा, फार सुंदर जगविख्यात सनई वादक होता तो. आणि त्याला मुलगा एक. त्या माणसाला वाटायचं आपल्या मुलाने सनई शिकावी, आपली परंपरा चालवावी. पण पोरगा असं होतं, तो म्हणायचं ते बाकी काही सांगा, पण सनई हात लावला तर मुंग्याच येतात म्हणे मला. सनई सोडून दुसरं काही सांगा. काय करावं? बापाने एका चांगल्या सनई वादकाकडे क्लास लावून दिला. ते म्हणलं मी शिकवतो, पण मला शिकवायला वेळ नाही किंवा घरच्या माणसाचा गुण येत नाही, सोनाराच्याच हातानं कान टोचावं लागतात. म्हणून एका चांगल्या शिक्षकाकडे तास लावून दिला. पोरगा तासालाच जात नव्हता. तासाला जा म्हणलं की पोट दुखायचं त्याचं. मग आता काय करावं? ऐकत नाही. पैसे खर्च केले, तास लावून दिला, सनई चांगली घेऊन दिली, पण का हा सरावच करत नसल्यावर कसं काय येईन हो? एके दिवशी बापाला असा राग आला, त्याला घरात घेतलं, दार लावून घेतलं आतून,
एक दांडकं घेतलं हातात. त्याला म्हणलं आता कसा वाजवत नाही तेच बघतो. त्याला आडवं पाडलं पोराला. त्याच्या उरावर बाप बसला. सनई घेतली त्याच्या तोंडात घातली आणि म्हणला सांग आता तरी वाजवतं का नाही. तर म्हणला बाबा तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न केले, आता मला पाडलं मारलं सनई तोंडात घातली, पण आता ह्याच्यात मी फुकलंच नाही तर वाजन कशी काय. फुकाव तर त्या पोरालाच लागेल ना, त्याची इच्छा पाहिजे ना फुकण्यासाठी. यानं याचे प्रयत्न केले सगळे. तसं आहे शास्त्र गुरु संत यांनी किती शास्त्र लिहून ठेवले. ज्ञान मिळवा म्हणून सांगितलं. नाही ज्ञानात म्हणजे सदृशम पवित्रमिह विद्यते, ज्ञानासारखं पवित्र काही नाही जगात, सगळं सांगितलं. पण आपल्याला ज्ञान मिळवण्याची इच्छाच नसल्यावर ते काय करतील. त्यांनी काय डोकं फोडून घ्यावं आता ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी. त्यांनी सांगायचं तेवढं सगळं सांगितलं, पण त्या रस्त्यावरून चालायची आपली इच्छा पाहिजे ना. मार्ग दावणी गेले आधी हे खरं आहे, ते दयानिधी आहेत, पण तेणेची पंथे चालो जाता, त्या पंथावरून तुम्ही चालले तर न पडे गुंथा कोठे काही. तसं आणि स्थैर्याची आस्था, आस्था म्हणजे इच्छा, इच्छाच नाही त्याला स्थैर्याची, मग कसं काय स्थैर्य प्राप्त होईल. त्या मंडूकोपनिषदामध्ये एक मंत्र आहे असा, ते म्हणले नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. हा आत्मा त्याच्यावर प्रवचन केल्याने प्राप्त होत नाही. बर, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया. फार बुद्धिमान असला म्हणजे त्याला आत्मा मिळेल असं सांगता येत नाही. बुद्धिमान असला म्हणजे शहाणाच असतो असं काही नाही. आता बघा लादेननी अमेरिकेची सर्वात जगातली उंच इमारत उडवली होती की नाही. लादेनने ती इमारत उडवायला साधं डोकं लावलं असेल का त्यांनी. बुद्धिमान मानावंच लागतं तुम्हाला. पण बुद्धिमान होता नालायक होता ना, अतिरेकी होता की नाही. नुसत्या बुद्धीने आत्मा मिळत नाही. न मेधया न बहुना श्रुते, न फार ज्ञान श्रवण केलं तरी आत्मा मिळत नाही. मग मिळतो कुणाला. ए मे वैश वृणते तेन लभ्यस तस्यैष आत्मा विवृणते स्वभावम. ए मे वैश म्हणजे जो आत्मप्राप्तीची इच्छा करतो त्याला आत्मा मिळतो. इच्छा पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तळमळ पाहिजे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. सांगण्याचा भाव असा आहे की त्या आत्मस्थैर्याची, बुद्धीच्या स्थिरतेची इच्छा माणसाच्या मनामध्ये पाहिजे. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखै मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. आणि अशी बुद्धीच्या स्थिरतेची, निश्चळत्व म्हणजेच प्रसन्नता. बरं, कारण मी काल आपल्याला सांगितलं विचारसागराच्या चौथ्या तरंगामध्ये आत्मानंदाची सिद्धी नावाचा छोटासा मुद्दा आहे. त्यात त्यांनी असं सांगितलं की जेव्हा आपण पाण्यानं भरलेलं पातेलं म्हणा घमेलं अंगणात ठेवतो रात्रीच्या वेळी, पौर्णिमेची रात्र, मग त्या स्थिर आणि स्वच्छ पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडतं. आणि कसं पडतं, जसा आकाशात आहे तसाच्या तसा चंद्र त्या पाण्यात दिसतो, स्थिर पाणी असेल तर. पण तेच पाणी जर असं आपण हलवलं तर मग चंद्राचं प्रतिबिंब दिसत नाही त्याच्यात बरोबर. हे उदाहरण दिलं. तसं म्हटले आपलं चित्त शांत असेल तर त्या शांत चित्तामध्ये आत्म्याचं भान होतं, आत्म्याचं प्रतिबिंब पडतं म्हणा, भान होतं. आणि आत्म्याचं भान झालं की सुख होत असतं. आपल्याला एखादा विषय मिळवण्याची इच्छा झाली, गाडी मोबाईल काही, किंवा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली की मग चित्त चंचल होतं. तो पदार्थ मिळवण्याचे प्रयत्न करतं चित्त. पदार्थ मिळाला चित्त शांत होतं. आणि चित्त शांत झालं की मग आत्म्याचं भान होतं आणि आनंद होतो. आपल्याला वाटतं या विषयाच्या प्राप्तीने आनंद झाला. विषयाच्या प्राप्तीने आनंद झाला नाही, चित्ताच्या स्थिरतेनं आनंद झालेला असतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं विषय प्राप्ती करण्यापेक्षा चित्तस्थैर्य करण्याचा प्रयत्न करावा. बैसो निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता. तर अशी निश्चळत्वाची भावना जर आलीच नाही जीवनामध्ये, म्हणजे चित्त स्थिर झालंच नाही, जरी नव्हेची देखै मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. मग शांती अर्जुना कशी प्राप्त होईल त्याला.
ज्याचं चित्त स्थिर नाही, निश्चळत्वाची भावनाच नाही, इच्छाच नाही, तर त्याला शांती कधी मिळू शकत नाही. आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरून नरी गे कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षो न वसे. 44व्या ओळीमध्ये आपू शब्द आहे. आपू म्हणजे काय? प्राप्त होणे. शांती केवी, केवी म्हणजे कशी, शांती कशी प्राप्त होईल त्याला, असं माऊली म्हणतात. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरून नरी गे कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्ष न वसे. जिथं शांतीचा पाझर नाही, ओलावा नाही शांतीचा. तुकाराम महाराजांनी ओलावा शब्द कुठं घातलाय? त्या अमृताची फळे. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचे. ऐसे याचा संग देई नारायणा. तुकाराम ओलावा वचना जयाची या. ज्या महात्म्यांच्या वचनाला ओलावा आहे. ओलावा म्हणजे काय हो? ओलावा म्हणजे त्या बोलण्यामध्ये प्रेम आहे किंवा भगवत साक्षात्काराचा ओलावा आहे. माऊली म्हणतात ना, नुसतं बोलणं कामाचं नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. असा त्या बोलण्याला परतत्वाचा म्हणजे साक्षात्काराचा स्पर्श असेल, असं ओलावा वचना जयाची या. तिथं प्रेमाला म्हणा किंवा भगवत साक्षात्काराला ओलावा म्हटलंय. आणि इथं माऊली शांतीला ओलावा म्हणतात. ज्याच्या अंतःकरणामध्ये शांतीचा पाझर नाही ना, ओलावा नाही, तिथं सुख विसरून नरी गे कही. तिथं सुख कुठल्याही पद्धतीचं सुख येऊ शकत नाही. ज्या वावरात पाणीच नाही तिथं पीक येईल का? पावसाचं तरी पाहिजेच ना. ज्वारी येते पावसाच्या पाण्यावर म्हणतात है ना, पण पावसाचं तरी पाहिजे ना पाणी. निवळ पाऊसच नाही म्हणल्यावर पीक कसं काय येईल? तसं शांतीचा झरा नाही, शांतीचा पाझरच ज्याच्या चित्तात नाही तिथं सुख विसरून नरी गे काही. चुकून सुद्धा सुख तिथं जात नाही. आता खालची सिद्धांत म्हणजे दृष्टांत येतो, पण ज्ञानोबारायांचा स्वभाव असा, ज्ञानेश्वर महाराज सिद्धांतच दृष्टांत म्हणून देतात. आता हा कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे की जो पाप करतो त्याला नरक मिळतो, त्याला मोक्ष मिळू शकत नाही. हा कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे की नाही, तो सिद्धांत माऊलीने दृष्टांत म्हणून घेतला. बघा, जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे. पापी माणसाला मोक्ष मिळू शकत नाही. आता ज्ञानोबारायांची ही भावार्थ दीपिका आहे बरं. तर माऊली याच्यातून काय सांगायचं असेल माऊलीला देवाला माहिती. जुने कीर्तनकार असं म्हणायचे, आम्ही अभंगावर हे चिंतन केलंय, पण ह्या अभंगाचा हाच अर्थ असेल असं आम्ही सांगू शकत नाही. खरा काय अर्थ असेल ते तुकाराम महाराजांनाच माहिती. आपण आपले अंदाज लावायचे असा अर्थ असू शकेल. एकदा काय झालं, वैकुंठवासी ब्रह्मभूत नाना महाराज साखरे, ज्यांनी ज्ञानेश्वरी पहिल्यांदा सार्थ केली वारकरी संप्रदायासाठी, तर असे ते गाथा सद्गुरू जोग महाराजांनी पहिल्यांदा सार्थ केला. ज्ञानेश्वरी पहिल्यांदा नाना महाराज साखरेने सार्थ केली. तर ते असे पाठ सांगत होते. एके दिवशी पाठ सांगताना एक विद्यार्थी पाठ झाल्यावर त्यांच्याकडे आला. तो म्हटला, महाराज तुम्ही या ओवीचा असा अर्थ सांगितला, पण मला थोडा वेगळा अर्थ वाटतो. बघा मी असं सांगतोय. त्यांनी सांगितला तोही अर्थ बरोबर होता. गुरुजी म्हणले, हे बघ मी सांगितला तो अर्थ चुकीचा नाही, आणि तू सांगितला तोही अर्थ चुकीचा नाही. एक लक्षात ठेव म्हणले, संत वाङ्मय, ऐकताय ना, महत्वाचं वाक्य. ते म्हणले संत वाङ्मय ही सार्वजनिक मालमत्ता आहे. संत वाङ्मयाचा अर्थ कोणी कसा लावावा हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर त्याने ठरवावं. फक्त एक लक्षात ठेवायचं की मूळ सिद्धांताला बाध येता कामा नये, मग अर्थ कसाही लावा. समजलं ना. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, असं प्रमाणे तुकोबाऱ्याचा अभंग आहे. याचा अर्थ काय? प्रेम सूत्ररूपी दोरी आहे आणि नेतो तिकडे हरी जातो.
भक्त नेईल तिकडे हरी जातो. जनाबाई गौऱ्या वेचायला जायची, त्याच्या मागं जायचे. नामदेव महाराज रस्त्याने चालू लागले, नामयाची पाठी चाले केशीराज, लागावया रज चरणीचे. अर्थ बरोबर लागला की नाही? प्रेमसूत्र दोरीने बांधलेला देव भक्त नेईल तिकडे जातो. पण आता या अभंगाचं शेवटचं चरण आहे, तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे. आता अर्थ बदलला. प्रेमसूत्र रूपी दोरीने देव नेईल तिकडे भक्त जातो, असा अर्थ झाला. पण दोन्ही जरी लावले तर सिद्धांताला बाध येत नाही. असं सिद्धांत कायम ठेवून अर्थ कसा लावायचा ते आपलं आपण ठरवावं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पापियाच्या ठाई मोक्षू न वसे. मग आता हे संप्रदाय आहेत जगात, बरेच संप्रदाय, वारकरी संप्रदाय सोडून ते म्हणतात आमच्या संप्रदायात या म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल. हे टाळ कुठल्याने उड्या मारल्यानं कुठं मोक्ष मिळतो का? आमच्या संप्रदायात या, मग माळ घालायचं काम नाही आणि काही खाल्लं तर चालतं. फक्त आमचे गुरुजी सांगाल तसं राहा आणि दर वर्षाला 10,000ची आश्रमाची पावती फाडा, तुम्हाला मोक्ष मिळतं. आमचा जप करा. मग आता समर्थ रामदास स्वामींची एक ओवी आहे, ते म्हटले, शिष्यासी न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी करू नये. काही साधना सांगत नाही शिष्याला, नामस्मरण नाही, वारी नाही, भजन नाही, हरिपाठ नाही, काही सांगायची नाही साधना. एकादशी नाही, काहीच नाही. न करविती इंद्रिय दमन, काही नाही. स्वरविषय भोग घ्या, स्वैरविषय भोग घ्या असं म्हणतात. माणसाचा जन्म कशासाठी आहे? आनंद विषयाचा नाही घ्यायचा तर काय करायचं, असं सगळं सांगतात. ते होते ना एक ओशो, त्यांचं हेच होतं, समाधीकडे. कशातून समाधीकडे ते तुम्ही पहा. हो, भोगातून समाधीकडे, असं त्यांचं तत्वज्ञान. तर मग असं सांगतात. मग अशा माणसाला मोक्ष मिळू शकेल का? काही खा, हे मांसाहार करणाऱ्याला मोक्ष मिळेल. पण काही संप्रदाय आहेत मांसाहार करायला लावणारे. मी नाव घेऊन सांगू शकतो, पण थोड्या काही मर्यादा असतात म्हणून सांगत नाही. किती संप्रदाय, पण काहीचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार आहे नाही. प्रजापिता ब्रह्मकुमारी, पंढरपुरात शाखा आहेत त्यांच्या, आळंदीत शाखा आहेत. आणि प्रचार मागून आत्ता निर्माण झालं तर सगळ्या जगभर प्रचार केला त्यांनी. काही त्यांचे आयडिया आहेत त्यांना प्रचार कसा करायचा, प्रचाराला कोण पाठवायचे, ज्यांच्याकडे पाहून लोक आकर्षित होतात असे लोक पाठवतात ते प्रचाराला. आणि काय म्हणतात, हिंदू मूर्ख आहे, हिंदू जानवर की पूजा करे. म्हणजे आपण सुकर, कुत्र्याला खंडोबा मानतो, वराह भगवंत म्हणजे डुकराला देव मानतात, आहे ना आपल्यात. तर ते म्हणतात हिंदू लोक मूर्ख आहेत. हिंदू संस्कृती झाडाची पूजा करतात, वडाची, डुकराची पूजा करतात, कुत्र्याची पूजा करतात, अशी हिंदू धर्माची निंदा. आणि तिकडं मग काही खाऊ द्यायचं. हिंदू धर्माला तत्वज्ञान थोडंसं आपलंच घ्यायचं आणि त्याच्यावरच उड्या मारायच्या. मग वक्ते बाबा पाहिजे त्यांना शिव्या द्यायला, आपण नाही देऊ शकत. फक्त हे बघा, इथं खड्डा आहे असं सांगावं लागतं ना, तर माणूस जाणार नाही. तसं हे संप्रदाय म्हणजे असे आहेत, पापकर्म करायला लावायचे आणि पुन्हा मोक्ष मिळेल म्हणायचं. असं कसं होईल? पापियाच्या ठाई मोक्ष न वसे. हे संप्रदाय म्हणजे कसे आहेत? ते म्हणतात आमच्यात या, तुम्हाला 6 महिन्यात देवाचं दर्शन साक्षात्कार होऊन जाईल. तर कसं काय होईल? मुंबईमध्ये एक आला होता संप्रदाय, त्यांनी सांगितलं 500 रुपयाचं तिकीट फाडा, देवाचं दर्शन होईल. 500 रुपयाचं तिकीट. लोक म्हणले जन्मजन्म साधना करून भेटत नाही, 500 रुपयात मिळाल्यावर काय हरकत आहे 500 रुपये द्यायला. सगळे कामधंदे सोडून लोक आले, हे बारी लागले. त्यांनी असे काही कॅबिन सारखं केलं होतं, एक खोली. त्या खोलीत आत माणूस जायचा आणि तिथं अशी दुर्बीण होती लावलेली. त्या दुर्बीणमध्ये पाहायचं, दूर अंतरावर एक अशी चिठ्ठी होती, एवढा बोर्ड लावलेला, आणि त्याच्यावर लिहिलं होतं, या ठिकाणी ज्याला देव दिसला नाही तो महापापी आहे. चालले पुढं, त्या दुर्बीणमधून तेवढंच दिसायचं, इथं ज्याला देव दिसला नाही तो महान पापी आहे. चालला. मग आता दुसरा म्हणायचं, का देव दिसला का? हो. स्वतःला पापी पण म्हणून घेते. ज्याचं पुण्यवान असेल त्याला देव दिसेल, दिसला नाही की महापापी. मग असे 500 रुपये देऊन असं दर्शन झालं सगळ्याला. आता हे असं खरं आहे का? हे देवाचं दर्शन
बर, आज दुपारी 12 वाजता सगळ्यांनी या ठिकाणी प्रसादाला यायचं आहे. उद्याही आणि आजही सगळ्यांनी 12 वाजता भोजनाकरता प्रसादाकरता या ठिकाणी यावं. काय सांगत होतो? असे संप्रदाय जगामध्ये गुरु केला म्या गुरु केला अनुभव नाही त्याला, असं बाबा एक अभंग म्हणायचे. कुठला होता मला माहित नाही. गुरु केला मान भाव त्याचा खापर खोटीचा देव, गुरु केला म्या बामन त्याच्या पोथीची लामन, गुरु केला म्या गुरु केला अनुभव नाही त्याला, गुरु केला नामावाला शेंडा बुडच नाही त्याला. एका जनार्दनी गुरु केला. जनार्दन स्वामीच्या जवळ जेव्हा गेलो तेव्हा माझं समाधान झालं. नाही ते बाकी सगळे संप्रदाय म्हणजे काय, सगळं असंच आहे. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे, देखे अग्नी माझी घापती ती बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके. पेरणी करायची शेतामध्ये, मग बी कसं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. ते बी जर आपण अग्नीमध्ये भाजलं, उपवास सोडायला आपल्या उपवासाला शेंगदाणे भाजले आणि ते भाजलेले शेंगदाणे जर पेरले शेतात नेऊन, तर येईल का पीक? नाही. देखे अग्नी माझी घापती ती बीजे जरी विरुढती. अग्नीमध्ये भाजलेलं बी जर उगवलं तर पाप्याला, या अशांत माणसाला सुख प्राप्त होऊ शकेल. पण ते तसं होणारच नाही. अग्नीमध्ये भाजलेलं ते बी उगवू शकत नाही. तसं अशांत व्यक्तीला सुख प्राप्त होऊ शकत नाही. अशांता सुख प्राप्ती घडू शके. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. म्हणून मनाची अशांती, अयुक्तपण म्हणजे काय? अप्रसन्नता. आणखी अयुक्तपण म्हणजे काय? अनियमितपणा, निरोधाचा स्वभाव म्हणजे अविचारीपणा. हा ज्याच्या ठिकाणी असतो, ज्याच्या मनामध्ये असतो, त्याची सर्वस्व दुःखाचे, तेच दुःखाचं सर्वस्व आहे. या कारणे इंद्रियांचे दमन निके. इंद्रियांचं दमन केलंच पाहिजे. आपल्याला शेळीचा दृष्टांत सांगितला होता. मन मारावंच लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक बकरे कापतात देवापुढं. अरे बकरे काय कापता म्हणले? मनरूपी बकर कापा की. मन मारून मेंढा मोठी, मन मारून मेंढा मोठी, आशा मनसा तृष्णा सुटी, आशा मनसा तृष्णा सुठी. भक्तिभाव नैवेद्य ताटी, भक्तिभाव नैवेद्य ताटी, भरोनी केला हकारा, भरोनी केला हकारा, रंगा येई वो विठाई, सावळी डोळसे, रंगा येई वो विठाई, सावळी डोळसे. मंगळवारच्या अभंगात मन मारुनी मेंढा मोठी, मनरूपी बकर कापा, मनरूपी मेंढा कापा म्हणजे देव मिळेल. हे बकरे जीव कापल्यानं काय होईल? लोक असे अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलिम दद्यात, देव दुर्बल घातका. म्हणले कोणी घोडा कापत नाही देवापुढं, गजम म्हणजे हत्ती कापत नाही, सिंह कापत नाही, मग कोणाला कापतात? बिचार बकर. त्याच्यात काय ताकद आहे? त्याला मारून टाकतात. कापायचा मग वाघ कापा बरं, ते जमत नाही. त्याला माहिती आहे वाघ कापाय गेलं तर आपलाच कार्यक्रम व्हायचा. देव दुर्बल घातका, देव सुद्धा दुर्बळाचाच घात करतात म्हणले. असो तर असे या इंद्रियांचं जे दमन करतात तेच सुखाला प्राप्त होऊ शकतात. ज्ञानी जरी असेल, इंद्रियाचं दमन जर केलं नाही तर त्याला सुद्धा अधोगतीला जावं लागतं. ते मागं आपल्याला गेलं ना, येत तो ह्यपि कौंतेय, म्हणजे फार मोठे प्रयत्न करणारे आहेत इंद्रियांचं दमन करण्याचा, पण त्यांना सुद्धा इंद्रिय ऐकत नाहीत. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षते. जे मला सांगायचं असतं ते आधीच यांच्या मुखात येतं. कसं काय काय आता हा श्लोक मी म्हणणार होतो. माता शोषा दुहित रावा न विविक्ता सनो भवेत, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षते. हा श्लोक कशातला आहे? महाभारतातला आहे. प्रसंग असा झाला,
की ते वैशंपायन नावाचे व्यासांचे शिष्य, ते व्यास महाभारत सांगायचे आणि ते त्याच्यावर काही टीका लिहायचे किंवा तो श्लोक लिहून घ्यायचे वगैरे. मग एकदा श्लोक आला हा, माता श्वसा दुहित्रा वा. श्लोकाचा अर्थ असा आहे, आपली आई असो, बहीण असो, दुहित्रा म्हणजे मुलगी असो, आपण एकांतामध्ये स्त्रियांच्या संगतीत बसू नये. पुरुषाने स्त्रीच्या सोबत बसू नये, स्त्रीने पुरुषाच्या सोबत बसू नये. का असं तर म्हटले, बलवान इंद्रिय ग्रामो, इंद्रिय फार बलवान आहेत, विद्वानाला सुद्धा ते अधोगतीला नेतात. विद्वांसमपि कर्षति. झालं, हा श्लोक आला. ते वैशंपायन म्हटले आपल्या गुरुजींना, व्यासांना म्हटले, महाराज अज्ञानी लोकांना इंद्रिय फसवतील बरोबर आहे, पण जैमिनी का, बरं माफ करा, जैमिनी, हा वैशंपायन नाही, जैमिनी, व्यासांचे शिष्य जैमिनी. ते व्यास आल्याशिवाय कळत नाही आम्हाला, तुम्ही व्यास आहेत पोथीतले. मग बर काय सांगत होतो, जैमिनी. तर जैमिनी म्हटले, महाराज अज्ञानी लोकांना इंद्रिय फसवतील, पण विद्वांसमपि, ज्ञानाला कसे काय इंद्रिय फसवतील. ज्ञानी कोणाला म्हणतात, अहो चराचरामध्ये जो भगवंताचं दर्शन घेतो तो ज्ञानी. पंडानाम आत्मविषया बुद्धी यस्य सा पंडिता. म्हणजे आत्मविषयक बुद्धी ज्याची दृढ झाली त्याला इंद्रिय काय करू शकणार आहेत महाराज. ते म्हणले, हे बघ, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बोलून देता येत नाही. हा सांगू म्हणले तुला कधीतरी याचं उत्तर देऊ, ज्ञानाला इंद्रिय आकळतात की नाही. तू कसा आहेस, तू कसा आहेस म्हणजे, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. जगातल्या सगळ्यात मोठ्या ज्ञानाचा मी शिष्य आहे म्हणजे काय अज्ञानी राहील काय, आहे की नाही. म्हणजे मी सुद्धा ज्ञानीच आहे. बर, मग थोडे काही 8-10 दिवस गेले. व्यास म्हटले, मी जरा फिरून येतो, मला जरा काम आहे म्हणले. 8-10 दिवस जरा बाहेर जायचे, तू आश्रमात राहा. जैमिनी एकटे राहिले आश्रमात. व्यास गेले काही कामाच्या निमित्ताने बाहेर. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ, धो धो पाऊस सुरू झाला. पाऊस किती आहे हे पाहण्यासाठी जैमिनी आश्रमातून बाहेर आले. असे पाहू लागले तर पाऊस तर दिसलाच, पण एक नव युवती एकटीच आश्रमाच्या बाहेर उभी दिसली पावसात. याला वाटलं आपण ब्रह्मचारी आहोत. तुकाराम महाराज म्हणतात की एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये, बोलू नये. मग आता काय करावं, आपण तर ब्रह्मचारी पण बोलू नये. दार लावून घेतलं, पुन्हा मध्ये गेले, पण मन कुठं शांत राहतंय. मन म्हणलं हे दया केली पाहिजे की नाही, बोलू नये हे खरं आहे, पण आता ती बिचारी पावसामध्ये भिजतीये, थंडी आहे बाहेर, काकडून तिला त्रास होईल. गेले, म्हटले तुम्हाला थंडी वाजत असेल तर आता आश्रमात आल्या तरी चालेल. ती म्हटली नाही नाही, तुम्ही एकटे आश्रमात दिसता, मी येऊ शकत नाही आश्रमामध्ये. तो म्हटला, अहो काही घाबरू नका, ही स्वतंत्र तुमच्यासाठी वेगळी खोली आहे. त्या खोलीमध्ये त्यांना जागा दिली, आग्रह करून आत बोलावलं. पण मग आता ते मी जास्त रंगवू शकत नाही, ते राऊत बाबा नाही तर वक्ते बाबा, त्यांच्या वयाला ते शोभतं, आम्हाला मर्यादा येतात. तर मग शेवटी ते म्हणले, मला विवाह करायचा आहे तुमच्याशी. महाराज म्हणले, ब्रह्मचारी विद्वान व्यासांचे शिष्य. ते म्हटले, ते खरं आहे महाराज, पण म्हणले आमच्या कुळामध्ये अशी परंपरा आहे की नवरीला पाठीवर घेऊन 7 प्रदक्षिणा मारावं लागतात आश्रमाला, तर मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे. तर म्हटलं चालेल, तुमच्यासाठी काही पण. हा बर घेतलं पाठीवर आणि प्रदक्षिणा मारली आश्रमाला. 2-3 प्रदक्षिणा झाल्या, पण ती युवती म्हणजे युवती नव्हती, ते दुसरेच होते. 2-4 प्रदक्षिणा झाल्यावर पाठीला असे दाढीचे केस लागल्यासारखे लागू लागले. म्हणले काय पाठीला लागतंय, असं जरा मागं वळून पाहिलं तर व्यास महाराज पाठीवर बसलेले होते, दाढीन ते सगळं. मग पाहिलं, अहो गुरुजी तुम्ही इकडं कसे काय. ते म्हणले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना. तो काय म्हणत होता, विद्वान माणूस इंद्रियाच्या ताब्यात जात नाही. गेला की नाही, मी जर प्रगट झालो नसतो तर मग सगळंच पुढचा विवाह झाला असता, सगळंच झालं असतं. म्हणून विद्वांसमपि कर्षति,
विद्वानाला सुद्धा इंद्रिय ऐकत नाहीत. म्हणून या कारणे इंद्रियांचे दमन निके. ज्ञानी जरी झाला तरी त्याने इंद्रियावरचा ताबा सोडता कामा नये. वा वा. भक्ती तो कठीण अभंगाची सुरुवात आहे. बाबा हा अभंग कीर्तनाला घ्यायचे. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. आणि त्याचा शेवटचं चरण आहे, तुका मने मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. मनाला अंकुश पाहिजे. आमचे श्रीगुरु मोठे कदम माऊली आहेत. खोलीवरून निघाले संस्थेत जायला, निघताना जे खाली मान घालतात ते संस्थेत आल्यावरच वर मान. शेजारी कोण राहतात त्या लोकांची ओळख सुद्धा नाही. तर असं ज्यांनी आपल्या प्रत्येक इंद्रियावर दमन केलंय, ताबा मिळवलेला आहे, नियंत्रण केलंय, त्याचीच प्रगती परमार्थात होऊ शकते. या कारणे इंद्रियांचे दमन निके. नामदेव महाराज म्हणतात ना, एकतरी ओवी अनुभवावी, त्यातली ही ओवी आहे. हृदयावर कोरून ठेवण्यासारखी, नेहमी कंठात ठेवण्यासाठी. या कारणे इंद्रियांचे दमन निके. आता श्लोक आहे, इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोन विधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नावमिवांभसी. वरची ओळ सगळी एक आकडा, इंद्रियाणाम इथे एक, खालच्या ओळीतला वायुर्नावमिवांभसी 2. दस्य तदस्य की नाही, त्यातल्या द वर 3 आकडा लिहायचा. आता अर्थ, इंद्रियाणाम हि चरताम यन्मनः अनुविधीयते. इंद्रियांच्या द्वारे विषय सेवन करत असताना, चरताम म्हणजे इंद्रिय विषयांचं सेवन करत असताना, यन्मनः अनुविधीयते, जे मन त्या इंद्रियांच्या मागोमाग जातं. म्हणजे इंद्रियांनी विषय सेवन केले की मनही त्या इंद्रियांच्या मागोमाग जातं, अधीन होतं विषयांच्या. तद वायुर्नावमिवांभसी, जशी नाव समुद्रातून समजा एखाद्याला पलीकडे जायचं किंवा नदीतून पलीकडे जायचं, पण वारा जर उलटा आला, तिकडून इकडं वारा असला तर ती पुढं जाणारी नाव मागं येते त्या वाऱ्याने. वायुर्नावम इव अंभसी, अंभसी म्हणजे पाण्यामध्ये, नाव वाऱ्याच्या उलट्या प्रवाहाने जशी माघारी येते तशी अस्य प्रज्ञाम हरती, तशी या माणसाची बुद्धी देवाकडे चाललेली पुन्हा माघारी फिरते, जर इंद्रियांच्या मागे मन गेलं तर. असा श्लोक आहे. आता माऊली समजावून सांगतील सोप्या भाषेत आपल्याला. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रिय जे जे म्हणतात तसंच जे माणसं वागतात, ते तरलेची न तरती विषय सिंधू. ते त्यांना वाटत असेल आम्ही ज्ञानी झालो, आम्ही विषय भवसमुद्राच्या पलीकडे आलो, असं त्यांना वाटत असेल, पण ते आलेले नाहीत. जे जाळ जळी पांगिले, तेथ चंद्रबिंब दिसे आतुडले, परी थडिये काढून झाडिले तेव्हा बिंबके सांगे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एका माणसानं जाळं टाकलं मासे पकडायला, संध्याकाळी टाकतात ते, आणि मग रात्रभर काय त्यात मासे अडकले, ते सकाळी मग जाळं काढले की त्यातले सगळे मासे काढतात बाहेर, घेतात, पकडतात. तसं एका माणसानं जाळं टाकलं. रात्रीची वेळ होती. जेवढ्या जागेत जाळं टाकलं होतं ना, वरचा चंद्र त्याच्यात प्रतिबिंबित झालेला. त्याला वाटलं आपल्या जाळ्यात मासे नाही, चंद्रच सापडला आपल्या जाळ्यात. मग आता चंद्रच पकडून घेऊ आपण. झालं, गेला. जाळं हळूच काढलं, गेलं नाही पाहिजे, बाहेर पळून जाईल. दमाने सगळं जाळं गोळा केलं, बाहेर आणलं. आणि थडिये, आता त्या जाळ्यातला चंद्र काढायचा आणि बाहेर मधी पडलेला आहे तो सापडलेला. थडिये काढून झाडिले तेव्हा बिंबके सांगे. काठावर काढून जाडलं, कुठं बिंब आहे, त्यात अडकलं का चंद्र? नाही. तसं म्हणले, काही माणसाला वाटतं
आम्ही आता ज्ञानी झालो, भवसमुद्राच्या पलीकडे आलो. पण कडेला काढून घेतल्यावर झटकल्यावर कळतं काहीच नाही. मग गेला सगळा बोध. तसं इंद्रियाच्या अधीन झालेले ज्ञानी, त्यांना वाटत असेल की आम्ही तरलो, पण ते तरलेची न तरती विषय सिंधू. ते या विषय सिंधूला पलीकडे त्या तरुण जाऊ शकत नाहीत. आणि इंद्रिय जे जे म्हणतात तसं करायचं नाही. मी काल परवा तुम्हाला सांगितलं होतं, आळंदीचे स्वामी आनंदाश्रम स्वामी ते असं म्हणायचे की परमार्थ म्हणजे काय? मनाच्या विरुद्ध वागणं हाच परमार्थ आहे. बस तुका म्हणे ते गाढव आणि घेती मनासवे धाव. मनाच्या मागं धाव घेणारे कोण आहेत? गाढव आहेत, गाढव. म्हणून मनासारखं करू नाही. साधू संतांना सांगितलं तसं वागावं. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. पण मनोमार्गे गेला तो पुढं काय सांगा, तो तेथे मुकला नाही, तेथेची मुकला. त्याचीला लय महत्व आहे. ते आचार्य आत्रे होते, त्यांनी म्हणजे अनेक जण होते त्यांच्यासोबत, तर त्यांनी आंदोलन केलं होतं, मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र झालाच पाहिजे असं म्हणायचे, झालाच पाहिजे. मग ते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. ते म्हणले, आत्रे तुम्ही झाला पाहिजे म्हणा ना, हे झालाच पाहिजे का म्हणता? ते आत्रे म्हणले, साहेब त्या चला फार किंमत आहे म्हणले. तुमच्या आडनावातलं च काढलं तर काय शिल्लक राहतं म्हणले. चव्हाण आडनावातलं च काढल्यावर वाहन शिल्लक राहते. मग काय किंमत राहिली तुमच्या आडनावाला? तसा चला फार किंमत आहे. देथेची मुकला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनाला वाटलं आता मोबाईलवर जरा टाइमपास करू, पाहू व्हिडिओ पाहत बसू, आणि मोबाईल हातात घेतला, संपला, तो वाया गेला. मग तेथेच संपला. पुढं काय होईल ते पुढचं पुढे. पण ज्या क्षणाला मनाचं ऐकलं त्याच क्षणाला तो अधोगतीला गेला. आणि ज्या क्षणाला ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं ऐकलं त्या क्षणाला मुक्त झाला. मग काय ते आहे ना, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष भोवताची. देवाचं नाव घेतल्याबरोबर उद्धार आणि मनाचं ऐकल्याबरोबर पतन. तो तेथेची मुकला. म्हणून इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसी नाव थडीये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागवता अपाओ पावे. नाव तीरावर आली नदीच्या, आता काही नाही, 2 वेळा असं ते ओलवलं, ते काय म्हणतात ते, ओलवायचं, ओलवलं की आता नाव तीरावर पोचणार, पायरीवर लागणार. पण तेवढ्यात उलट वादळ आलं. नाव थडीये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता. दुर्वाता म्हणजे उलट दिशेनं वारं आलं तरी चुकला ही मागवता पाव पावे. प्राप्त झालेली नाव पुन्हा माघारी येते, खोल पाण्यात पुन्हा माघारी जाते. म्हणून कबीर महाराज म्हणतात, मला वाटतं तुलसीदास महाराज का कबीर महाराजांचा दोहा आहे, म्हणले कधी गर्व करू नये, मी आता पूर्ण ज्ञानी झालो, माझ्यासारखा कुणीच ज्ञानी नाही असं म्हणू नये. काय म्हटले कबीरा? कबीर महाराजांचाच आहे. कबीरा गर्व न कीजिये, कबहू न हसिये कोय, अबहू नाव समुंदर में ना जाने का होय. अजून आपली नाव समुद्रात आहे, कुणाला माहीत काय होतं, अजून तीराला लागलेली नाही, म्हणून काळजी घेतली पाहिजे. कबहू न हसिये कोय, कुणाची चेष्टा मस्करी करू नये. तैसी प्राप्तेही पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके. आता ही ओवी अशी सांगते की प्राप्त म्हणजे कोण? ब्रह्मज्ञानी. प्राप्त शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञानी. त्याने सुद्धा कौतुकानं म्हणजे सहज आपलं लीलेनं इंद्रियांचं लालन पालन केलं, तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके, त्याला सुद्धा संसाराचे दुःख होतील. आता या ओवीवर शंका आहे. ब्रह्मज्ञानी आहे म्हणायचं आणि पुन्हा त्याला दुःख होईल म्हणायचं, हे जरा विरुद्ध आहे ना. ब्रह्मज्ञानाला दुःख होतच नाही, कारण तो देहाला मी म्हणत नाही, देहाहून वेगळा आहे, तो स्वतःला समजतो. आणि दुःख कुठं होत असतं? मनाला, शरीराला. सुखदुःख त्या मनाचे धर्म तो स्वतःचे मानत नाही, त्याला तर ब्रह्मज्ञानी म्हणतात. आणि सुखदुःख हे मनाचे धर्म आहेत. मग त्या ब्रह्मज्ञानाला दुःख कसं होईल अशी या ओवीवर शंका आहे. पण या शंकेचं उत्तर उद्याच्या चिंतनात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका